परिषदेची मतमोजणी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आपण जर बघतोय तर या ठिकाणी तब्बल 14 जागांवरती भाजप आणि सेना युतीचं या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे। एकीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या नशिराबाद नगर परिषदेवर पहिल्यांदाच या ठिकाणी भाजपाच्या वतीने झेंडा फडकवण्यात आलेला आहे। स्वतः नगराध्यक्ष योगेश पाटील आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, तब्बल 1000 मतांच्या याच्यानंतर तुम्हाला विजय या ठिकाणी संपादन करायला मिळाला। मोठी अटीतटीची लढत या ठिकाणी पाहावयास मिळाली होती। राष्ट्रवादी तुमच्या समोर या ठिकाणी उभी टाकलेली होती, निवडणूक सोपी नव्हती, मात्र असं असताना तुमचा या ठिकाणी विजय झाला। काय असणार तुमची पहिली प्रतिक्रिया? हा माझा विजय नसून हा सर्व नशिराबादकरांचा विजय व माझ्या युतीच्या ज्या सर्वच नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांचा विजय असून हा माझा एकट्याचा विजय नाही व यापुढे सर्व नशिराबादकरांसाठी आम्ही बांधील आहोत सर्व। दादा, शेवटच्या फेरीपर्यंत कमी जास्त मतदान या ठिकाणी पाहावयास मिळालं। शेवटच्या फेरीपर्यंत ही अटीतटीची लढत या ठिकाणी पाहावयास मिळाली, मात्र विजय झाल्यानंतर तुमच्या देखील अश्रू या ठिकाणी अनावर झालेले। कसा होता आनंद? या नाही, आनंद अश्रू होते। आपण बघतोय तर या ठिकाणी योगेश पाटील यांच्याकडनं आनंदाश्रू होते, मात्र भाजपची धुरा या ठिकाणी सांभाळणारे लालचंद दादा आपल्यासोबत आहे। दादा काय सांगाल, 21 उमेदवार आपल्याकडे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते, 14वर या ठिकाणी यश संपादन झालेलं आहे। महायुतीला या ठिकाणी विजय संपादन झाला, भाजपचा झेंडा या ठिकाणी पुन्हा नगरपालिकेच्या इतिहासात फडकलेला आहे। काय प्रतिक्रिया असणार? नशिराबादमध्ये इतिहासामध्ये प्रथमच नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली होती आणि आपण बघतोय की राज्यात आणि देशात भाजप सेना युतीचं सरकार आहे आणि युतीला 100% जनता कौल देणार होती। त्यामुळे आम्ही आमचे नेते पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, नामदार गिरीशजी महाजन यांच्या सूचनेनुसार गावामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून लढलो आणि जनतेला आमच्या कामावर विश्वास आहे। भाजप सेनेच्या माध्यमातून गावात जे कामं झालेली आहे, लाडक्या बहिणी असतील, इतर काही सामाजिक कार्य असतील, त्या कार्याला जनतेने कौल दिलेला आहे आणि यापुढे सध्या नशिराच्या विकासासाठी आम्ही नेत्यांच्या सोबत कटिबद्ध राहू विकास कामं करण्यासाठी। असं असताना देखील भाजपचा बालेकिल्ला असतानाही या ठिकाणी शिवसेना गुलाबराव पाटील यांचा या ठिकाणी मतदारसंघ आहे। 10 उमेदवारांना शिवसेने या ठिकाणी विजयश्री संपादन झालेली आहे। एकीकडे ग्राउंड होम ग्राउंड गुलाबराव पाटलांचा आहे। मोठ्या बहुसंख्य या ठिकाणी जागा शिवसेना या ठिकाणी मिळालेला आहे। काय प्रतिक्रिया असणार आहे विकास भैया? गुलाब भाऊंची खरोखर कृपा होती आणि गुलाब भाऊंनी गावामध्ये इतके कामं केले, त्या कामांमुळे आम्हाला प्रत्येकाला न्याय देता आला आणि 13 जागा आम्ही शिवसेनेच्या उभ्या केल्या होत्या, त्यातल्या 10 जागा आमच्या निवडून आल्या, 7 जागा भाजपाला दिल्या होत्या, त्यातल्या 4 जागा भाजपाला निवडून आणता आल्या। तो प्रत्येकाचा प्रयत्न होता, प्रत्येकाने प्रयत्न केला म्हणून त्या जागा निवडून आलेल्या आहे। प्रत्येकाच्या प्रयत्नाला या ठिकाणी कुठेतरी यश संपादन झालेलं आहे। दादा काय सांगाल, भाजप आणि शिवसेनेच्या युतीने मोठं वर्चस्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। भाजप सेना युतीची या ठिकाणी विजयश्री संपादन झाली नगरपालिकेवर। नशिराबाद नगर परिषद निवडणुकीची प्रथम ही निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने आपले उमेदवार उभे केले होते। नशिराच्या जनतेने हे युतीला हे कौल दिला आहे। नामदार गिरीश महाजन, नामदार गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून या जनतेने आम्हाला सर्वांना उमेदवारांना निवडून दिलं। मी या जनतेला खूप खूप धन्यवाद सांगेल आणि नामदार गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे सर्व नगरसेवक हे विकास कामं करतील आणि जनतेच्या विश्वासाला नक्कीच विश्वास आम्ही पात्र राहू अशी आपल्याला ग्वाही देतो। जनतेच्या विश्वासाला नक्कीच या ठिकाणी पात्र राहू असं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। दादा काय सांगचाल, मोठी अटीतटीची लढत या ठिकाणी पाहावयास मिळालेली होती, बहुमत शेवटी युतीलाच या ठिकाणी जनतेने कौल दिलेला आहे। नशिराबादकर सर्व मतदारांचं प्रथमतः आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी आभार मानतो। गेल्या निवडणुकीमध्ये माननीय गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघाचा जो कायापालट केला, प्रत्येक घटकाला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक विभागाला या ठिकाणी न्याय देण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्यांच्या प्रयत्नाला आणि त्या विकास कामांना या ठिकाणी जनतेने साथ दिली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या आमच्या उमेदवारांना या ठिकाणी भरभरून मतदान केलं। नगराध्यक्ष हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा या ठिकाणी झाला। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोकांना हा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही सर्व नगरसेवक, नवनियुक्त नगरसेवक या ठिकाणी सार्थ करून दाखवू। या नशिराबादचा चेहरा हा या ठिकाणी माननीय गुलाब भाऊंच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी बदलून दाखवू। या ठिकाणी सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास याची संकल्पना कशी असते आणि नेमका तो कसा असतो याचं चित्र या ठिकाणी नशिराबादकरांना येत्या 5 वर्षामध्ये आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही।
नशिराबादचा इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी भाजप आणि युतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवारांची विजयश्री झालेली आहे, जनतेने जो विश्वास दिला त्या विश्वासाला आम्ही कुठे तडा जाऊ देणार नाही. गावाचा विकास आणि चेहरा मोहरा बदलू अशीच प्रतिक्रिया या ठिकाणच्या उमेदवारांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.